तर मित्रांनो, आम्ही कृष्णाचं दर्शन घेऊन झालेलं आहे आमचं. तर आता आम्ही म्युझियममध्ये आलेलो आहे. तिथं कृष्णाचं सगळं होणार आहे. आमचं त्या काळीचं काय काय कृष्णांनी केलेले, तवाचं काय काय सापडलेलं ना, ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो. तर प्रत्येकी 15 रुपये तिकीट आहे. आता आम्ही आज जातो. तर इथे तुम्ही हे बघू शकता. कृष्ण खूप आगाऊपणा करत होता. त्याच्यामुळे त्यांच्या आईने त्याला उखाळ्यात बांधून ठेवले होते. तर इथे ते चित्र तुम्ही बघू शकता. विविध प्रकारचे हे नको मला विचारून का. इथे खूप विविध प्रकारचे आरसे आहेत. यात मी कसा दिसतो हे तुम्ही बघू शकता. मी आणि माझी आई खूप इथे बुटका दिसतो, तुम्ही बघू शकता. आणि इथे काय दिले, बापरे, इथे तर मी खूपच छान दिसतो, तुम्ही बघू शकता. अरे मी इथे तर खूपच उंच दिसतो. का हा माझा भाऊ आहे. अरे अरे काय व्हायला रे रा, त्याचं नाव राज आहे. मी इतका बारीक कधी झालो. यात असाच वाटते. असले विविध प्रकारचे आरसे आहेत इथे. इथे तुम्ही बघू शकता की जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व अवस्था इथे तुम्ही बघू शकता. मनुष्य मेला, त्याचे हाडातनं मातीत रूपांतर होते. आपण खोटं बोललो तर आपल्याला अशी शिक्षा मिळते, तुम्ही बघू शकता. नरकात जाऊन अशी शिक्षा तुम्हाला मिळते. वर देव गेल्यावर आपल्याला काय करणार हे तुम्ही बघू शकता. ते छान केलेलं आहे. ते गणपती आहेत आणि इथे संत तुकाराम महाराज आहेत, तुम्ही बघू शकता. ते तुम्ही बघू शकता. श्री साधू वारुळात एवढे तपस्यात दमलेले आहेत की ते वारुळात गेलेले आहेत. मित्रांनो, इथे तर खूपच छान आहे. श्री कृष्ण राधा किती छान आहे. ते फळे ते नाहीत, काय सीन आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मी आता इथेच तुम्हाला निरोप देतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभारी आहे. आणि शेवटचं इथे नरसिंह आहे. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय.